हेलो। हेलो। हेलो, एम आई ऑडिबल? हेलो, माझा आवाज येत आहे? हेलो। हेलो, just tell me if I'm audible so that I can start. Okay, yeah, got it. So shall we start? Okay, fine. So yeah, thank you for the opportunity and inviting me. Uh, Student Right, just a moment. Yeah, Student Right Association of India, especially Kamlesh and our team. So yeah, I am here to talk about काय संधी आहेत देश विदेशातील उच्च शिक्षणाच्या स्पेशली. तर लेट्स सी हाऊ इट गोज अबाउट. बऱ्याच दिवसानं फेसबुक लाईव्ह करतोय. या जेव्हा आपण उच्च शिक्षणाचा विचार करतो अ, तेव्हा मला असं वाटतं की कुठेतरी उच्च शिक्षणाचा विचार हा पारंपरिक चौकटीत आपण आता म्हणजे करत आलेलो आहे. आणि रिसेंटली जस्ट मी एक आज संध्याकाळी मला जेव्हा मी अ, एक एक डेटा बघितला की स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचं काय म्हणजे विद्यार्थ्यांची कॉम्पिटिशन ही किती तीव्र झालेली आहे. म्हणजे जवळपास रेट ऑफ सक्सेस किंवा रेट ऑफ रिझल्ट जो आहे तो स्पर्धा परीक्षांचा तो म्हणजे इतका इतका तीव्र आहे की म्हणजे 1% जागांसाठी जवळपास 100 ते 200 विद्यार्थी कॉम्पीट करतात आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये रेस इतकी प्रचंड आहे की स्पर्धा परीक्षा किंवा एमपीएससी किंवा यूपीएससी हाच एकमेव ऑप्शन करिअरचा आणि आय डोंट नो बट दिस इज ऑल्सो दिस इज ओनली दिस ऑप्शन इज ओनली सीन ॲज अन ऑप्शन फॉर मिनिंगफुल अपॉर्च्युनिटी किंवा हेच एकमेव माध्यम आहे आणि याच्यातूनच आपल्याला काय आयुष्यात करता येईल ते करायचं आहे बाबा, असं ते कुठेतरी एक मेसेज आपल्याला दिला जात असतं. आणि ती व्यवस्थापन ते मनावर बिंबवण्यासाठी किंवा तसं आपल्याला नेहमी कानावर पडेल, नेहमी आपल्या स्क्रीन समोर येईल, असं सांगण्यासाठीची व्यवस्थापन पद्धतशीरपणे निर्माण केली गेलेली आहे. तर मला असं वाटतं की बियॉन्ड दॅट म्हणजे सगळेच जण काही स्पर्धा परीक्षेसाठी बनलेले नसतात. देर आर मेनी अदर एव्हेन्यूज आणि दॅट आर इक्वली इम्पॉर्टंट आणि दॅट ऑल्सो कॅन सूट युअर तुमचे काय जे काही इनेट पोटेन्शियल्स असतात आणि तुमच्या आवडीनिवडी असतात त्या क्षेत्रांमध्ये करिअर करण्याच्या संधी तुम्हाला पण अवेलेबल असू शकतात. म्हणजे आहेत प्रचंड संधी आहेत, प्रचंड मोठ्या संख्येने फेलोशिप्स आहेत आणि त्या फेलोशिप्स कधी आपल्यासमोर येत नाही आणि न्यूज स्टोरीज ज्या असतात, टॅगलाईन ज्या असतात, त्या एका विशिष्ट प्रकारच्या येतात की शेतकऱ्याचा पोरगा आय एस झाला किंवा रिक्षावाल्याचा पोरगा आय एस झाला. बरं आय एस झाल्यानंतर पण त्याच्या पुढचं विश्व काय आहे हे हे पण आपल्याला कधी सांगण्यात येत नाही. म्हणजे आय एस इज दॅन अल्टिमेट
अचीव्हमेंट अँड दॅट्स इट. देअर इज आफ्टर दॅट देअर इज नथिंग बियॉन्ड दॅट. तर त्याच्या पलीकडचं पण विश्व असते हे आणि त्याच्या पलीकडचं विश्व हे त्याच्याही पेक्षा फॅसिनेटिंग आहे. म्हणजे IAS झाल्यानंतर जरी तुम्ही कलेक्टर बनू शकत असाल, तर IAS झाल्यानंतर 2-3 वर्ष काम केल्यानंतर जेव्हा तुम्हाला एकदम हायर पॉलिसी मेकिंगमध्ये म्हणजे जिल्ह्याच्या पलीकडे देशाचं धोरण ठरवणाऱ्या संस्थांमध्ये किंवा त्या लेवलला पोहोचायचं असेल, तर त्याच्यासाठी काय करावं लागते किंवा जगमान्य जगविख्यात विद्यापीठातून तुम्ही शिक्षण घेऊन परत पॉलिसी मेकिंगमध्ये कसे येऊ शकता, धोरण ठरवणाऱ्या अ, अ, ह्याच्यामध्ये म्हणजे सिस्टीममध्ये कसं येऊ शकता, याचं विश्व किंवा याची चर्चा कुठं आपल्या समोर येत नाही. म्हणजे असं मला बरेचसे उदाहरणं माहिती आहे आणि ते एका विशिष्ट प्रवर्गातून किंवा बॅकग्राऊंडमधून आलेले असतात. तर IAS झाल्यानंतर 2-3 वर्ष काम करतात ट्रेनिंग झाल्यानंतर आणि नंतर हार्वर्ड केनेडी स्कूल जे जगभरातून आलेल्या प्रशासकांना म्हणजे पूर्ण आफ्रिकेतून, लॅटिन अमेरिकेतून आलेल्या प्रशासकांना जे सीनियर मिड करिअर प्रोफेशनल ज्याला म्हटलं जाते, उच्च वर्गाचे म्हणजे प्रशासनातले मोठे-मोठे अधिकारी ते असतात. हं. आणि अ, तिथे 2 वर्षाचं MA इन पब्लिक पॉलिसी किंवा अ, त्याचं ट्रेनिंग जे असते म्हणजे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन जे असते आणि इकॉनॉमिक्समध्ये किंवा प्रशासनातले जे मोठे-मोठे कोर्सेस जे असतात, ते ट्रेनिंग देण्याचं काम हार्वर्ड केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट करत असते. तिथून त्याच्यानंतर प्रिन्स्टन विद्यापीठातलं विल्सन वुड्रो स्कूल ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आणि पॉलिसी हे जे आहे, हे पण ते एक उच्च दर्जाचं, जागतिक दर्जाचं असं ट्रेनिंग दिलं जात असते. MPA म्हणून मास्टर्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन तिथे कोर्स आहे. तर आणि हा कोर्स केल्यानंतर तुम्ही जेव्हा भारतात आणि प्रशासनात परत येता, तेव्हा तुम्हाला एकदम हाय लेव्हलची पॉलिसी मेकिंग म्हणजे तुम्हाला धोरणात्मक धोरणं ठरवणारे, धोरणं बनवणारे कसं बनता येईल याचा तुम्हाला संधी मिळत असते किंवा त्याची संधी मिळवावी तुम्ही मिळवली पाहिजे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर म्हणजे स्पर्धा परीक्षेपासून सुरुवात मी याच्यासाठी केली कारण की मला असं वाटतं की जेव्हा आपण एवढे क्रेझी झालेलो आहोत एखाद्या गोष्टीसाठी तर तिथून पण करिअरच्या अपॉर्च्युनिटी कशा वेगवेगळ्या आहेत आणि त्याच्याही पलीकडे कसं जाऊ शकतो आपण. तर म्हणून मी ते उदाहरण दिलं. इक्बाल धारीवालचं नाव जर तुम्ही ऐकलं असेल तर ही वॉज अ टॉपर ऑफ सम आय थिंक 2008-9 batch of UPSC, and then he completed his training and served in the early years of his career. 2-3 वर्ष त्यांनी काम केलं आणि then he went on to pursue his masters in MIT. MIT जी होती MIT ही जगभरात आजची जगातली एक नंबरची युनिव्हर्सिटी आहे आफ्टर हार्वर्ड किंवा 2 नंबरची असेल. हार्वर्ड MIT मध्ये कॉम्पिटिशन असते नेहमी. आणि बिफोर दॅट ही डिड MA इन इकॉनॉमिक्स फ्रॉम दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड he also found a girlfriend called Geeta Gopinath, and then she went on to pursue PhD in Harvard, and now she is an IMF chief economist of the world research department ची. आणि both of them married. आणि एक भारतातला प्रशासक होता आणि दुसरा पार्टनर जो आहे तो जगभरातले आर्थिक धोरणं ठरवण्याचे किंवा विकसनशील देशांनी काय केलं पाहिजे, व्हॉट शुड डेव्हलपिंग कंट्रीज डू अँड व्हॉट शुड हाऊ दे शुड फ्रेम देअर फॉर्म्युलेट देअर मॉनिटरी पॉलिसीज अँड ऑल. तर नंतर इक्बाल धारीवाल ऑल्सो जॉईन्ड MIT and he joined a group called जतीन ॲक्शन पॉवर अब्दुल जयपाल नावाचा ग्रुप होता जे जगभरातल्या दारिद्र्य निर्मूलनाचा अभ्यास करत असते. दारिद्र्याचे प्रकार काय आणि त्याचं निर्मूलनाच्या पॉलिसी कशा आणता येईल. तर ते ट्रेनिंग देते मोठ्या मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि ते ट्रेनिंग आता जे IAS भारतातले होत असतात किंवा जे प्रशासकीय अधिकारी दरवर्षी मोठ्या संख्येनं म्हणजे 700-800 किंवा जे मोठी संख्या असते त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम जे आहे
त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम अ, अ, सध्या ती जेपाल ऑर्गनायझेशन करते. म्हणजे रँडमाइज एक्सपेरिमेंटल मेथड जे आहे, अ, ते आज या वर्षीचं नोबेल प्राइज ज्यांना मिळालेलं अभिजित बॅनर्जी आणि स्टेफन डप्लो आणि क्रेमर नावाचा तज्ञ आहे. तर जेपाल या संस्थेने ते रँडमाइज एक्सपेरिमेंटल मेथड ही सगळ्या प्रशासनाला कशी कामात येईल आणि म्हणजे इव्हिडन्स बेस्ड ॲडमिनिस्ट्रेशन कसं करता येईल याचं ट्रेनिंग आय एस ऑफिसरला पहिले एक साधारणतः पहिल्या महिन्यात दिलं जाते आणि नंतर ते त्यांच्या वेगवेगळ्या असाइनमेंट्सवर जात असतात. तर पॉईंट हा आहे की अ, अ, म्हणजे की आपलं जे विश्व आहे ते नुसतं एखाद्या अचिव्हमेंट नंतर थांबलं नाही पाहिजे. वी शुड नॉट एम विथ व्हॉट वी एम टू अचीव और डिझायर टू अचीव. वी शुड start from there. We should begin from there, and we should continuously excel, innovate, invent things that will help us, that will constantly push us excel and give us a fullest expression of our own personality, and also probably what we would not have imagined, आपण कल्पना नव्हती केली अशा ठिकाणी पण आपण पोहोचू शकतो. अशी एक पर्सनॅलिटी आणि असं असं एका स्थानी आपण पोहोचलो पाहिजे. आणि अपॉर्च्युनिटी स्ट्रक्चर्स आणि वेगवेगळ्या संधी नी ती पॉसिबल असते. तर मग आता जेव्हा हायर एज्युकेशनचा विचार आपण करतो भारतामध्ये, तर भारतामध्ये पण हायर एज्युकेशनचा विचार करताना बाबा आपला एक चाकोरीबद्ध जी आहे, एका विशिष्ट चौकटीमध्ये आपण करिअरचा विचार करत असतो आणि ती म्हणजे आर्ट, कॉमर्स, सायन्स किंवा जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा, बँक, पीओ, एमपीएससी, यूपीएससी याच्या पलीकडे आपल्याला असं काही दिसत नाही. आणि सर्वसाधारण छोट्या शहरांमधला विद्यार्थी तर याच्याचमध्ये अडकलेला आहे. तो जास्तीत जास्त ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, बी-कॉम झाल्यानंतर, बी-एस-सी झाल्यानंतर तो मॅथमॅटिक्सचा किंवा बँकेचा क्लास लावतो आणि जास्तीत जास्त एम-बी-ए करतो. एम-बी-ए झाल्यानंतर पण तर ही जी चाकोरीबद्ध किंवा एक विशिष्ट ठरलेले जे करिअरचे मार्ग आहे, याच्या पलीकडे पण जाऊन भारतातल्या काही नामांकित संस्था आहेत, सामाजिक विज्ञान क्षेत्रातल्या किंवा इव्हन दुसऱ्या वेगवेगळ्या नवीन-नवीन जे नवनवीन आव्हानं आणि नवनवीन समस्या ज्या आपल्या आजकाल समोर येत आहेत, एक देश म्हणून, समाज म्हणून, त्या समस्यांचा, त्या आव्हानांचा अभ्यास करण्यासाठीचं लागणारं मनुष्यबळ जे प्रोफेशनल जे आहेत, ह्युमन पर्सनल जे आहे, ते ते ट्रेन करण्यासाठी नवीन-नवीन कोर्सेसची सुरुवात झालेली आहे. आज जसं मी तुम्हाला एक उदाहरण देतो, की अ, अ, साधारणतः भारतामध्ये म्हणजे बी-एस-सी करणारा पोरगा काय करतो? तर तो एम-एस-सी करतो किंवा त्याचं मॅथ्स जर चांगलं असेल, तर तो जास्तीत जास्त बँक पी-ओची एक्झाम देतो आणि क्लर्क बनून आयुष्यभर जगतो किंवा जास्तीत जास्त त्याचं प्रमोशन जे आहे ते प्रोबेशनरी ऑफिसरपर्यंत असते, बँकेचा मॅनेजर बनतो आणि दॅट्स व्हाय ही एंड्स अप हिज लाईफ. ओके. That is not wrong. I am not saying that is wrong, but how many people can live like this and how many opportunities are there for people like us? Like म्हणजे बँक पीओच्या जागा किती असतात? So we should also consider other feasible options that will give us a better employment opportunity as well as opportunity for our own growth in terms of knowledge and also in terms of एक्सप्लॉइटिंग अवर ट्रेड्स, आपल्या गुणांचा शोषण किंवा आपल्या गुणांची बेस्ट एक्सप्रेशन करण्यासाठी किंवा येण्यासाठी अशी अपॉर्च्युनिटी मिळणं आपल्याला अशा संस्थांचा वेध आपण घेतला पाहिजे. वी शुड हंट फॉर अन इन्स्टिट्यूशन्स, युनिव्हर्सिटीज और स्पेसेस और लर्निंग एन्व्हायरमेंट व्हेअर आवर ट्रेड्स कॅन बी रेस्ड, आपल्या कल्टिवेट केला जाऊ शकते आणि it can help us elevating ourselves within, okay, and giving us a full expression of it. Okay. So एक उदाहरण देतो मी. जसं आता जसं कोविड-19चा काळ आहे आणि अशा काळामध्ये एक प्रोफेशन म्हणजे स्पेशली हेल्थ सेक्टरमधले प्रोफेशन्स जे आहेत ते जरा जास्त म्हणजे दे आर सीन ॲज अ पीपल हू आर प्रोव्हायडिंग पॉलिसी सोल्युशन्स आणि डेटा जो हँडल केला जातो आपल्यासमोर, जी आकडेवारी रोज सादर केली जाते, ते या क्षेत्रातले एक्सपर्ट असतात. तर आता या क्षेत्रात जर जायचं असेल तर कसं जायचं? मुंबईला एक इन्स्टिट्यूट आहे, एम-ए इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस. व्हेरी फ्यू पीपल नो दिस.
भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारं ते एक इन्स्टिट्यूट आहे. त्याला IIPS नाव आहे. चेंबूरला ते इन्स्टिट्यूट आहे. आमच्या टीसच्या बाजूलाच इन्स्टिट्यूट आहे. बऱ्याच कमी लोकांना याची माहिती असते. तिथे MSc इन बायोस्टॅटिक्स नावाचा एक कोर्स चालतो, मास्टर कोर्स चालतो. आता हा कोर्स केल्यानंतर काय संधी आहेत आणि या कोर्समध्ये काय असतं नेमकं? म्हणजे मी जस्ट उदाहरणं देऊन आलोय, की MSc बायोस्टॅटिस्टिक्स म्हणजे काय? तर तुमच्या देशामधल्या आरोग्य व्यवस्थेची प्रोफाईल ठेवणं. प्रोफाईल ठेवणं म्हणजे काय? तर लार्जली तुमच्या देशामध्ये ॲव्हरेज लोकांमध्ये कसं पोषणाचं प्रमाण कसं आहे? ॲनिमियाचं प्रमाण कसं आहे? तुमच्या देशामध्ये किती लोकांचं वजन चांगलं आहे? म्हणजे एकंदरीतच किती लोकांना टीबी आहे, काय आहे? असं याची आकडेवारी ठेवण्याचं काम बायोस्टॅटिस्टिक्स म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे असतात, म्हणजे आपल्या इथं मनुष्यबळ जे असते, त्यांचं आरोग्य कसं आहे आणि त्याच्यानुसार ध्येयधोरणं कसे ठरवता येतील आणि आखणी कशी करता येईल धोरणांची, याचा अभ्यास त्याच्यामध्ये केला जात असतो. म्हणजे खूप मोर्टॅलिटी रेट आहे, फर्टिलिटी रेट आहे, जन्मदर मृत्यूदराचं प्रमाण किती आहे, त्याच्यानंतर एजिंग फॅक्टर्स काय आहेत, हे सगळा त्याच्यामध्ये अभ्यास केला जात असतो. ठीक आहे. आता आपल्यापैकी किती जण असं विचार करतात, की मला एक बायोस्टॅटिस्टिशियन व्हायचं आहे बाबा. ओके. म्हणजे मला असं अभ्यास करायचा आहे, की अ, अ, आणि बायोस्टॅटिस्टिक्स केल्यानंतर काय भेटतं, तर तुम्ही नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे जो असतो, NFHS जो असतो, तो अशा नॅशनल लेव्हलचा सर्व्हे असतो. म्हणजे WHO सारख्या संस्थांपर्यंत तुम्ही मजल मारू शकता. बायोस्टॅटिस्टिक्स केल्यानंतर तुम्ही काही महत्त्वाच्या रिसर्च संस्थांमध्ये काम करू शकता, ज्या आरोग्य व्यवस्थेवर काम करत असतात. भारतामध्ये प्रचंड संस्था आहे. जर ते तुम्ही ते आय डोंट रिमेंबर द नेम एक्झॅक्टली, पण बिल गेट्सची एक संस्था आहे, बिल गेट्स फाउंडेशन आहे. They are putting huge amount of money into the health sector. So there are many number of institutions that have invested heavily in the research of in the health sector, आणि you can find this बेटर एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज, जिथे तुम्हाला तुमच्या इंटरेस्टचं काम करता येईल आणि एम्प्लॉयमेंट मिळेल. नाही, म्हणजे मी आज संध्याकाळी MPSCची आकडेवारी बघितली तर मी शॉक झालो. 3 लाख विद्यार्थ्यांमधून साधारणतः 400 ते 500 लोक निवडल्या जातात फायनल राऊंडमधून. बाकीच्यांनी काय करावं? आय डोंट रिअली नो. आणि फॉर्मल सेक्टरचे जॉब जे आहेत, ते एक 6% जॉब आहे. म्हणजे गव्हर्नमेंटचे जॉब त्याच्यामध्ये 4% जॉब आहे. 4% जॉबसाठी किती कॉम्पिटिशन करायची? मग आपल्याजवळ अवेलेबल असलेल्या किंवा पर्यायी संधींचा शोध का नाही घ्यावा? म्हणजे मी स्पर्धा परीक्षांच्या विरोधात नाही आहे. पण आय एम ऑल्सो इक्वली कन्सर्न अबाउट द पीपल दोज हू कुड नॉट पोटेन्शियली मेक or clear the exam. Should they only be considering or devoting all their energies टू कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स, आणि तशाच पद्धतीच्या तुमच्या मानसिकता सेट केल्या जातात, की बाबा मी 7 वर्ष अटेम्प्ट दिला, पण 7 वर्षामध्ये तुम्ही कसं मॅनेज केलं असं कोणी सांगत नाही. प्रोबॅबली यू हॅड सम फॅमिली सपोर्ट, पॅरेंटल सपोर्ट, तुमच्या फॅमिलीने तुम्हाला सपोर्ट केला असू शकते, किंवा तुमची फॅमिलीचं आर्थिक बॅकग्राऊंड तुमचं चांगलं असू शकते. म्हणून कदाचित आय थिंक जेव्हा म्हणजे विश्वास नांगरे पाटील त्यांची स्टोरी सांगतात, किंवा अजून दुसरे कोणते IAS एस्पिरंट त्यांची स्टोरी सांगतात, तर त्यांच्या स्टोरीमध्ये ते त्यांच्या फॅमिलीनी कसं सपोर्ट केलं किंवा त्यांची आर्थिक सिच्युएशन कशी होती हे पण सांगायला पाहिजे. म्हणजे वेन यू डिवोट, म्हणजे इंडिव्हिज्युअल सक्सेस इज फाईन, बट इंडिव्हिज्युअल सक्सेस मागे देर आर मल्टिपल फॅक्टर्स, सोशो इकॉनॉमिक कंडिशन्स, that also equally plays a important role in determining your success. So your individual effort are not individual. Your individual efforts are socially and economically produced, sometimes are economically conditions and produced. Okay. तर and that is why you are part of it. Like you invest some efforts into it. So बट दॅट आर ऑल्सो इक्वली कंडिशन बाय इट. तर त्यामुळं ती पण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण. म्हणजे एखादी सक्सेस स्टोरी ऐकताना नुसतं सक्सेस स्टोरी ती ऐकायची, की ऑल्सो क्रिटिकली तिला एक्झामिन करायचं. त्यामुळं पर्यायी संधींचा शोध घेतला पाहिजे. मग आता बायोस्टॅटिस्टिक्स केल्यानंतर पुढच्या संधी काय? म्हणजे तुम्ही किती उच्च पदावर पोहोचू शकता, मी एक वेगळं विश्व तुम्हाला सांगतो, की ते 2-3 वर्ष काम करा आणि नंतर दोज हू रिअली वॉन्ट टू गो हाय, म्हणजे ज्यांना समाधान नाही, काही काही लोकांना आयुष्यात
खूप नवनवीन करायचं असते, कारण की तुम्ही एक विशिष्ट जॉब केला, एखादं शिक्षण घेतल्यानंतर तर बोरिंग वाटू लागते एका विशिष्ट काळानंतर तोच तो जॉब आणि त्याच त्या गोष्टी. समटाईम्स यू फील लाईक ओके माय लाईफ हॅज बिकम अ repetition of some exercises and tasks that I am given every day, okay, by some organization and I get paid for it. Okay, that is not something new. That's why if you look at बाबासाहेब आणि आपले जे आयकॉन्स असतात, सोशल आयकॉन्स आणि इतर, हे लोक ऑलवेज मूव ऑन करत होते. म्हणजे दे वर नेवर स्टक इन टू द वन काइंड ऑफ opportunity or responsibility. They were always moving from one opportunity to another opportunity. They were not satisfied with anything that they got or they probably secured or achieved. They always kept on searching for meaningful opportunities and use their talents, traits to the level of best expression of themselves. Okay, तर बायोस्टॅटिस्टिक्स केल्यानंतर तुम्हाला अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये चांगल्या पी-एच-डी अवेलेबल आहेत बायोस्टॅटिस्टिक्समध्येच. म्हणजे आज मी आय वॉज जस्ट चेकिंग इन द मॉर्निंग की जॉन हॉपकिन्स जी हेल्थमध्ये जगातली बेस्ट युनिव्हर्सिटी आहे. म्हणजे तुमचे जे समाजसेवक आहेत, अभय बंग किंवा विकास आमटेंसारखे हे जे जे हेल्थ सेक्टरमध्ये काम करणारे नामवंत लोक आहेत, हे सगळे जॉन हॉपकिन्समधून मास्टर्स करून आलेले आहेत पहिले. ओके, तर हे तिकडे का जातात? कारण की यांना कुठेतरी माहिती असते आणि तिथून आल्यावर तुम्हाला एक जगमान्य आणि त्या त्या क्षेत्रातल्या वेल नोन, नोटेड आणि इमिनंट एक्सपर्ट सोबत बोलण्याची संधी भेटते. नवनवीन गोष्टी शिकायला भेटतात आणि संशोधनाचे विश्व तुमच्यासमोर ओपन होते आणि जगभरात काय चाललेलं आहे आणि आपल्या देशात काय चाललेलं आहे. म्हणजे जागतिकीकरणाच्या जेव्हा गोष्टी आपण करतो, तेव्हा शिक्षण पण हे जागतिक लेवलच्या दर्जाचं आपल्याला मिळालं पाहिजे, अशी मागणी आपण कुठेतरी करत नाही आणि आपण समाधानी राहतो, की बाबा आपली लोकल युनिव्हर्सिटी जे काही देत आहे आपल्याला आणि कॉल सेंटरचा जॉब जर आपल्याला भेटत असेल, तर याच्यात समाधानी राहतो आपण. त्यामुळे जागतिकीकरणाचे क्वालिटी एक्सपिरियन्स आपण घेतला का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. म्हणजे तुम्ही पी-एच-डी जर जॉन हॉपकिन्सवरून केली, तर प्रोबॅबली यू माइट एंड अप इन जागतिक आरोग्य संस्थेसारख्या संस्थेमध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटू शकतात. त्यांच्या एशिया खंडाची ब्रांच असते, त्यांची दिल्लीमध्ये ब्रांच असते किंवा आफ्रिकासारख्या खंडांमध्ये तुम्हाला काम करू शकते. म्हणजे तुम्ही मोठ्या मोठ्या, म्हणजे एका जिल्ह्याची जबाबदारीपेक्षा एका देशाची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. आणि आय थिंक दॅट्स अन इमेन्स टास्क टू हेल्प टू असिस्ट in policy formation and policy implementation and effection of काय म्हणता येईल त्याला, पॉलिसी इम्प्लिमेंटेशन अँड एक्झिक्युशन ऑफ एनी कंट्री. म्हणजे हा एक्सपिरियन्स जो असतो, तुमच्या ज्ञानाने आणि तुमच्या स्किल्सने एखाद्या देशाच्या देश बांधणीचं काम तुमच्याकडून होत असते. त्यामुळं अशा स्किल्स आपल्याला कशा अक्वायर करता येईल आणि त्याच्यासाठीचं जे शिक्षण आहे, जे ट्रेनिंग आहे, ते कुठं मिळेल, या संस्थांचा वेध तुम्ही घेतला पाहिजे, असं माझं नेहमी म्हणणं असते. आणि चाकोरीबद्ध शिक्षणाच्या किंवा चाकोरीबद्ध ॲस्पिरेशन्सच्या जे आपल्या ठरवल्या गेलेल्या आहेत, मी असं म्हणत नाही की आपण ठरवलेलं आहे. मला असं वाटतं आपण ठरवलं गेलेलं आहे आपल्या आयुष्यात सगळं. आपल्या सोशो इकॉनॉमिक, आपल्या कल्चरल सराउंडिंगमध्ये आजूबाजूला जे आपण पाहतो त्याच्यानुसारच ठरत असतो. म्हणजे आपल्या ॲस्पिरेशन्स तशा शेप होत असतात आणि त्याच्यानुसार तुम्ही प्रयत्न करत असता. म्हणजे जसं तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरात जर कोणी बाहेर परदेशातून शिकून आलेलं नसेल किंवा तुमच्या आजूबाजूला जर ISS तुम्हाला दिसत असेल, लाल दिव्याची गाडीच जर तुम्हाला दिसत असेल, जसं मला दिसत होतं, तसं मी ठरवलं होतं की मला पण लाल दिव्याच्या गाडीसारखा ऑफिसर बनायचं आहे. पण त्याच्यानंतर जेव्हा मी वाचू लागलो, समजू लागलो आणि त्याच्यानंतर मला कळलं की बाबा तुम्ही अजून पण करिअरचे काही काही क्षेत्र आहेत जे इक्वली इन्फ्लुएन्सिंग आहे. म्हणजे तुम्हाला जर पत्रकार बनायचं, व्हाय डोंट समबडी कन्सिडर टू बिकम अ जर्नलिस्ट. आणि जर्नलिस्ट बनायचं तर मग लोकल जर्नलिस्ट नाही बनायचं. म्हणजे तुमच्या एका आर्टिकलनी एखाद्या समटाईम्स यू कॅन, म्हणजे काही काही प्रोफेशनमध्ये इतकी ताकद असते की सपोज जर तुम्ही एखादा लेख लिहिला आहे, तर इमॅजिन इफ युअर अ जर्नलिस्ट,
आणि जर्नलिस्टनी जर एखादं काही भ्रष्टाचाराचं प्रकरण बाहेर काढलं आणि त्यांनी लेख लिहिला, तर समटाईम्स यू माइट कंपेल और दॅट आर्टिकल मे रिझल्ट इन टू रेजिग्नेशन ऑफ चीफ मिनिस्टर समटाईम्स. म्हणजे अमेरिकेमध्ये प्रेसिडेंटला रेजिग्नेशन देण्यापर्यंत इथपर्यंत एखाद्या आर्टिकलचं महत्त्व असते. म्हणजे सम प्रोफेशन्स कॅन रिअली पुल समथिंग डाऊन अँड आणि पॅशन असते ते. म्हणजे आपल्याला तसं कधी सांगितलंच जात नाही, की तुम्ही पत्रकार बना. आणि मग पत्रकार कसं बनायचं भारतामध्ये? भारतामधलं जर अपॉर्च्युनिटी असतील, तर काही नामवंत संस्था आहेत पत्रकार बनण्यासाठीच्या किंवा जर्नलिझमचं ट्रेनिंग घेण्याची. चेन्नईची जी संस्था आहे, एशियन स्कूल ऑफ जर्नलिझम, ती भारतातली सर्वात बेस्ट आहे आणि गव्हर्निंग आय थिंक सेमी गव्हर्नमेंट आहे. म्हणजे तुमचे जे पत्रकार आहे मोठे-मोठे, पी साईनाथ तिथून शिकलेले आहेत. आणि हाल्फ ऑफ द जर्नलिस्ट किंवा तुमच्या समोर जे टीव्हीवर येणारे लोक जे असतात, दे आर ट्रेन फ्रॉम देअर अँड दे प्रोव्हाइड यू द बेस्ट ट्रेनिंग. मग आर्थिक पत्रकारिता तुम्हाला करता येते, राजकीय पत्रकारिता तुम्हाला करता येते, स्पोर्ट्स पत्रकारिता तुम्हाला करता येते. असा विचार आपण कधी ठरवत का नाही की मला पत्रकार बनायचं आहे लहानपणापासून. मग पत्रकार बनण्याची सवय कशी असते? म्हणजे कसं ओळखायचं असतं? मला जर लिहिता येत असेल चांगला, मी जर एसे चांगला लिहित असेल, तर आय कॅन बिकम अ पत्रकार. म्हणजे तुमच्या पॅरेंट्सला किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना ते कळत नसते आणि त्या त्या क्षेत्रातलं म्हणजे पोटेन्शियल आणि एक्सलन्स आणि त्याला काय म्हणता येईल, त्या लेवलची उंची आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण त्या विश्वाविषयी कधी विचारच करत नाही, इमॅजिनच करत नाही. म्हणजे व्हाय समबडी कांट इमॅजिन, म्हणजे स्पेशली दलित बहुजन समाजामध्ये अशी ॲस्पिरेशन नसतेच की बा मला एखाद्या इंग्रजी पत्रकारितेचा एडिटर बनायचं आहे कधीतरी. इमॅजिन द द द लेवल ऑफ अँड अमाउंट ऑफ ऑथॉरिटी त्याच्याकडे, एवढी ताकद असते त्याच्याकडे किंवा त्या व्यक्तीकडे किंवा तिच्याकडे ऑथॉरिटी आणि पॉवर एवढी जबरदस्त असते, की एक पत्रकार हा तुमच्या राज्याचं आणि त्याच्यासाठी प्रचंड व्यासंग असावं लागतं. प्रचंड वाचन असावं लागत असते. आणि त्याच्यासाठी तेवढी मेहनत एव्हरी डे अफेअर्स तुम्हाला ते मॅनेज करावं लागत असतं. सो वाय डोंट वी रेज आवर ॲस्पिरेशन्स, आवर होप्स और इवन आवर एम्स लिटल हाय. अब्दुल कलाम जसं म्हणायचे की लो एम इज अ क्राईम. बट माझं असं म्हणणं आहे की how do you learn to aim, right? And that learning process of aim itself is determined or conditioned by the socio-cultural surrounding that you live in, or you are exposed to probably, or you are confronted to. तुम्ही जर स्लममध्ये राहत असाल किंवा एका छोट्याशा वस्तीत राहत असाल, तर तुम्ही तुमच्या समोरचे आदर्श तुमच्या आजूबाजूला असणारे, आता माय डॅड वॉन्टेड मी टू बिकम अ क्लर्क इन द कोर्ट बिकॉज ही वॉज अ पिऊन इन द कोर्ट. हां, जास्तीत जास्त त्यांना कदाचित मी वकील झालेलं आवडलं असतं किंवा जज झालेलं आवडलं असतं. तर दॅट इज हाऊ युअर कल्चरल सराउंडिंग डिटर्मिन्स युअर युअर प्रोफेशनल चॉईसेस ऑल्सो, तुमचे करिअर चॉईसेस ऑल्सो. आणि आजकाल वातावरण खूप जास्त आपल्यासमोर स्पर्धा परीक्षेचं आहे, त्यामुळं दॅट आणि गव्हर्नमेंट नोकरीला एवढं समाजात व्हॅल्यू असल्यामुळं, म्हणजे इफ यू आर अ गव्हर्नमेंट सर्वंट आणि because it is normally associated with security and safety, then you also qualify as a strong candidate in the marriage market. लग्नाच्या बाजारात पण चांगली मागणी असते तुम्हाला if you have a government job. That's why that is given so much of importance and high value. आणि then everybody try to pursue that, म्हणजे प्रत्येकाला ते करायचं असते. But I don't think perhaps security and safety is important, but it can be also discovered and found or searched in other professions. Okay, so दॅट इज इम्पॉर्टंट. ओके. मग बरेचशी तक्रार असते की म्हणजे जसं आता मी बायोस्टॅटिस्टिक्स बद्दल बोललो, प्रश्न आलेला आहे की लो सोशो इकॉनॉमिक बॅकग्राऊंड मधून आलेले लोक कशी अपॉर्च्युनिटी करू शकतात. ठीक आहे. तर आय आय पी एस मध्ये 5,000 रुपये महिन्याला तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. ओके. आय आय पी एस मध्ये तुम्हाला 5,000 रुपये महिन्याला स्कॉलरशिप मिळते आणि गव्हर्नमेंट तुम्हाला स्कॉलरशिप देते. तुमचे 2 वर्षाचं ट्रेनिंग हे लिटरली तुम्हाला गव्हर्नमेंट फंड करते. थोडी बहुत काय ट्युशन फी तुम्हाला भरावी लागत असते.
त्याच्यात ती मॅनेज करता येऊ शकते. जास्त ट्युशन फी मला नाही वाटत IIPS मध्ये 30 ते 40,000 रुपयापेक्षा जास्त वार्षिक खर्च येत असेल, जो आपल्याला लोकली पण येतो जर आपण तालुक्या जिल्ह्याच्या ठिकाणी जर गेलो. तर म्हणजे सम इन्स्टिट्यूट रिअली प्रोव्हाइड यू गुड स्कॉलरशिप. IIPS मध्ये तर माझ्या मित्रांना मी बघितलेलं आहे की इट्स कम्प्लिटली फ्री. म्हणजे मास्टर शिकण्यासाठी पहिलं इन्स्टिट्यूट मी ते बघितलं की दे गिव्ह यू मंथली स्कॉलरशिप ऑफ 5,000. म्हणजे मला रिग्रेट झालं होतं की मी 30मध्ये एम ए कशाला केलं, कारण की मला 30मध्ये स्कॉलरशिप नव्हतं. IIPS मध्ये स्कॉलरशिप महिन्याला मिळते. म्हणजे अपॉर्च्युनिटीज आणि फंडिंग पण तुम्हाला बऱ्यापैकी अवेलेबल आहे. आणि जसं आपण बोललो की दुसरे स्कॉलरशिप्स काय आहेत? तर मला असं म्हणायचं आहे की see sometimes we always go take safety or take comfortableness किंवा आपला कम्फर्टेबल झोन बनून जात असतो की आय डोंट हॅव मनी, आय डोंट हॅव परहॅप्स आय डोंट हॅव इकॉनॉमिक बॅकग्राऊंड टू एंटर इन टू द IIM किंवा लेट्स से IIFT. मला पैसे नाही. पण आय थिंक मला असं वाटते तो एक्सक्यूज आहे. एक्सक्यूज याच्यासाठी आहे, इफ यू हॅव नॉट प्रूव्ड युअर सेल्फ, तुमच्या विद्वत्तेचा, तुमच्या गुणांचा, क्वालिटीजचा उपयोग करून जर तुम्ही स्वतःला सिद्ध करत नसाल, तर तुम्हाला काही अधिकार नाही आहे तक्रारी करायचा. ओके. म्हणजे तुम्ही जर ऍडमिशन मिळवून दाखवली आणि तुम्हाला ऍडमिशन मिळाली, आणि इफ यू could not go or if you cannot secure go there only because of the financial constraints or financial situations that you are caught up in, which you have no control over. बऱ्याचदा काही सिच्युएशनवर आपला कंट्रोल नसतो. बिकॉज इमॅजिन टुमॉरो इफ एनी वन ऑफ यू गेट ऍडमिशन इन हार्वर्ड, but securing admission into Harvard or TIS or IITs or IIM is important. Then things come along. First prove yourself. Don't start complaining. Don't begin with the complaining, the fact that I don't have money, I don't have social capital. You first have to prove yourself and then things come along. Once you have proven yourself that I could secure a admission in, let's say, IIM Ahmedabad, which will cost you a 12 lakh or 12 to 15 lakh, 12 ते 15 लाख रुपये तुम्हाला MBA साठी खर्च येईल IIM मध्ये. And you come from a Shetkari family or where income is not, annual income of your parent is not more than 3 lakh or probably even lower than that, how do you dream of going to IIM? Because IIM मध्ये ऍडमिशन मिळाल्यावर तुम्हाला लोन घ्यावं लागेल. ठीक आहे, पण तुम्हाला लोन मिळते. वन्स यू सिक्युअर ऍडमिशन in top rank institutions of India, or that offer you a guaranteed job, there are institutions who are willing to lend you money. Okay. And there are some foundations that also offer you money or give you money in the form of scholarship. आता 30 मध्ये मी बऱ्याच मुलांना ओळखतो की ज्यांना काहीच पैसे नसताना त्यांनी स्वतःच्या भरोशावर ते आले, काही पैसे उधार मागितले, जमा केले, पण त्यांनी ऍडमिशन मिळवली होती. आणि मुंबईतल्या काही फाउंडेशन्स मधून त्यांनी त्यांच्या शिक्षणासाठी फंडिंग कसं मिळवता येईल हे शोधत राहिले. आणि 2 वर्ष सक्सेसफुली त्यांनी मास्टर्स कंप्लीट केलं. आणि नाव सम ऑफ देम आर रिअली डुईंग ॲट अ गुड ऑर्गनायझेशन अँड वर्किंग, डुईंग अ गुड जॉब. ओके. सो इट्स नॉट दॅट की आपण तक्रारीच्या मोडमध्ये राहिलं पाहिजे. म्हणजे तसं आता शहरीकरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. बँगलोरला एक नवीन संस्था आणि युनिव्हर्सिटी ओपन झाली आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन सेटलमेंट. ओके. तिथे MSc इन अर्बन स्टडीज नावाचा कोर्स, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये शहरांचं स्वरूप कसं असणार आहे, शहरातली आरोग्य व्यवस्था, ट्रान्सपोर्टेशन, त्याच्यानंतर इन्फॉर्मल लेबर. ठीक आहे. शहरांमध्ये जेव्हा शहरांचा प्लॅन बनत असतो, 20 वर्षाचा शहरांचा प्लॅन बनत असतो, त्या प्लॅनची आखणी कशी असणार आहे, शहरांमध्ये झोपड्यांची लोकेशन कुठं असणार आहे, या सगळ्यांचं प्लॅनिंगसाठी एक्सपर्ट लागत असतात. तुम्ही जर तिथून MSc इन अर्बन स्टडीज मध्ये गेले आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये जर तुम्ही PhD केली त्याच्यानंतर, तर तुम्ही शहरीकरणातले किंवा शहर डिझाईन करण्यातले, शहरांचा अभ्यास करणारे एक्सपर्ट तुम्ही बनवू शकता जागतिक स्तरावर. म्हणजे युनायटेड नेशन जेव्हा म्हणते की बाबा येत्या 2050 पर्यंत जगाची
60 ते 70% लोकसंख्या किंवा नागरीकरण, शहरीकरण हे झपाट्यानं होणार आहे आणि शहर ही विकासाची केंद्र आहे. शहर ही रोजगाराची केंद्र होणार आहे. तर या शहरांना 60% 70% लोकसंख्या होस्ट करताना, अकोमोडेट करताना त्यांची रचना आणि त्यांच्या ॲस्पिरेशन्स कशा अकोमोडेट करता येईल, त्या सामावून कशा घेता येईल, याचा अभ्यास करणाऱ्या लोकांचं मनुष्यबळ आपल्याला लागणार आहे. भारतामध्ये ते खूप कमी प्रमाणात अवेलेबल आहे. त्यामुळे त्याची एक्सपर्टीज म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया किंवा युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कलेमध्ये अर्बन स्टडीज किंवा अर्बन प्लॅनिंग सारखा सिलेबस असतो. तुम्हाला इथून तुम्ही मास्टर्स करून किंवा तिकडे मास्टर्स, आता मास्टर्सला बऱ्याचदा स्कॉलरशिप ऑपॉर्च्युनिटीज कमी असतात, त्यामुळे पीएचडीला तुम्ही जा. म्हणजे जर पीएचडीला जर तुम्ही गेले तर तुम्ही तिकडून जर इथं आले म्हणजे तुमच्या देशामध्ये जो काय म्हणते त्याला स्मार्ट सिटी प्रोग्राम आहे तो डिझाईन करण्याचा, स्मार्ट सिटी कशी असेल याच्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट एक्सपर्ट म्हणून तुम्हाला तुमच्या नावाची कमिटी नेमू शकते. म्हणजे तुमचे एम्स आणि एस्पिरेशन्स हे एका विशिष्ट चौकटीबद्ध किंवा चाकोरीबद्ध एका विशिष्ट चौकटीत जर फिरत असेल, तर मला असं वाटते की तुम्ही या मोठ्या मोठ्या संधींना मुक्ता. मग तुम्हाला स्मार्ट सिटी डिझाईन करणारे कोण लोक आहेत, ते एका विशिष्ट वर्गातून आलेले लोक आहेत. म्हणजे एक माझा मित्र आहे यशवंत म्हणून, त्याला एका ऑर्गनायझेशन कडून हेल्प मिळते आणि त्या ऑर्गनायझेशन मधून हेल्प दिल्यानंतर त्यांना ते एक मेंटर असाइन करतात, अलॉट करतात. तर त्या मेंटरच्या घरामध्ये अ, अ, त्याचे जे आजी आजोबा आहेत ते 60s मधले, 1960s म्हणजे 1960 मधले IIM पास आउट आहे आणि त्यांची अर्ध्याहून जास्त फॅमिली अमेरिकेत सेटल्ड आहे. सिलिकॉन व्हॅलीमध्ये कोणी इंजिनियर आहे. तर म्हणजे तुम्हाला फर्स्ट जनरेशन, आपण सगळे कधीतरी मधात म्हणजे मोस्ट लाईकली आपण फर्स्ट जनरेशन लर्नर आहोत. आपल्याला सोशल कॅपिटल नाही. त्यामुळं आपल्याला आपले प्रयत्न किंवा आपल्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला स्वतःला शोधाव्या लागतील आहे ना. आणि आता तसे तुम्हाला कॉन्स्टंट्स कमी आहे, कारण की अगोदर तुम्हाला फॉरेनमध्ये कसं जायचं किंवा IIM मध्ये कसं जायचं, IIM ची जर तुम्ही आकडेवारी बघाल तर भारतामधल्या 8 IIM मध्ये टोटल 450 प्राध्यापकांपैकी 10 पेक्षा जास्त शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स आणि ओबीसी मधून 10 पेक्षा जास्त प्राध्यापक नाही आहेत. याचा अर्थ काय, की ज्या समाजाची लोकसंख्या 80% आहे त्या समाजातलं 15ही लोक IIM मध्ये प्राध्यापक नसणं म्हणजे जे लोक तुमच्या देशाची मॅनेजमेंट, कंपन्या चालवणारे, प्रोडक्शन, मनुष्यबळ निर्माण करतात, ते प्रोडक्शन करणारी जे जमात आहे ती एका विशिष्ट वर्गातून आलेली आहे आणि त्यामुळं ते कदाचित आय डोंट नो बट परहॅप्स दे आर नॉट देअर. अँड वाय दे आर नॉट देअर, कारण की आपण जात नाही. वी डोंट गो टू इन इन्स्टिट्यूशन्स ऑफ हायर लर्निंग वेअर एक्सलन्स और किंवा काय म्हणता येईल जिथे तुमच्या त्या पद्धतीचं ट्रेनिंग भेटते, त्यामुळं तुम्ही त्याच्यामध्ये क्वालिफाय होत नाही. IIM अहमदाबाद तक्रार करते, वी डोंट फाइंड क्वालिफाईड कॅन्डिडेट्स. व्हाय? म्हणजे ओबीसी समाजातून एकही कॅन्डिडेट नाही का की भाऊ मॅनेजमेंट स्टडीज मध्ये PhD केलेला आहे IIM अहमदाबाद मध्ये शिकवेल. Is it shameful? This is really shameful that we do not have a a person from our community who could probably potentially become a professor at IIM Ahmedabad and train the managerial class in your country. So, I think there is something terribly wrong. So we should look at these things. म्हणजे तक्रारी तर डेफिनेटली आहे, बट आय थिंक वन्स वी डोंट स्टार्ट रेझिंग अवर ॲस्पिरेशन लिटल हाय, आपण जेव्हा जोपर्यंत थोडंसं चाकोरीच्या बाहेर पडणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की जे हे आहे करिअरचे ऑप्शन्स आहे, म्हणजे टीसमध्ये 53 प्रकारचे कोर्स आहेत. ओके, 53 कोर्सेस टीसमध्ये आहे. पण आपण त्याच्यासाठी कोणत्या कोर्ससाठी अप्लाय करतो? वी लार्जली अप्लाय फॉर सोशल वर्क किंवा सोशल सायन्स, जे आपल्याला माहिती आहे. वाय डोंट वी गो फॉर क्लायमेट स्टडीज? And then why don't we think about the best institutes in climate studies that offer a PhD or that offer a best training probably? Okay. आणि मग क्लायमेट स्टडीज
इनफॅक्ट आपणच सगळ्यात जास्त अफेक्टेड आहोत त्याच्यामध्ये. जो आदिवासी आहे ग्रामीण भागातला तो क्लायमेट स्टडीजनं अफेक्टेड आहे. जो शेतकरी आहे तो क्लायमेट स्टडीजनं अफेक्टेड आहे. मग जो शेतकरी नाही तो क्लायमेट स्टडीजचा अभ्यास करतो आणि आपल्याला सांगतो की व्हॉट शुड बी प्रोड्यूस अँड व्हॉट फर्टिलायझर्स वी शुड यूज अँड हाऊ देअर इज अ डिग्रेडेशन अँड काय म्हणताय त्याला इनफर्टिलायझेशन ऑफ लँड बिकॉज ऑफ द क्रॉप पॅटर्न. ओके. तर ज्याला काही त्यानं जमीन कधी बघितली नसते तो आपल्याला सांगतो आणि आपण कुठेतरी त्या सगळ्या रेसमध्ये क्लर्कच बनून राहतो ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये. त्यामुळं वी शुड ऑल्सो ट्राय वॉटर पॉलिसी, एम-एस-सी इन वॉटर पॉलिसी आणि गव्हर्नन्स सारखा कोर्स टाटा इन्स्टिट्यूटमध्ये. आवर स्टुडंट शुड गेट इन टू दॅट. आता काही विद्यार्थी मी बघतो पण त्यांनी पण पॉलिसी मेकिंगमध्ये कसं जाता येईल याचा पण विचार केला पाहिजे. म्हणजे वॉटर गव्हर्नन्स कसा असतो, वॉटर डिस्ट्रीब्युशन आपल्या देशात कसं असते, शहरीकरणामध्ये शहरं जेव्हा बनतात तर शहरामध्ये पाण्याची योजना कशी असते, म्हणजे हे नवीन एव्हेन्यूज आहे. ठीक आहे. आणि या एव्हेन्यूज नंतर तुम्हाला मोठ्या मोठ्या आणि खूप वेगवेगळ्या म्हणजे नवनवीन संधी अवेलेबल असतात. वाय डोंट समबडी थिंक ऑफ द फॅक्ट दॅट की मला मॉर्गन स्टँडले किंवा स्टँडर्ड अँड पुअर सारख्या या ज्या रेटिंग्स ठरवणाऱ्या संस्था आहेत इथं मला पॉलिसी अनालिस्ट बनायचं आहे. मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल? मला पॉलिसी अनालिस्ट बनायसाठी काय करावं लागेल? तर प्रोबॅबली आय हॅव टू डू एम-ए इन पब्लिक पॉलिसी. जर तुम्ही नॅशनल स्कूल ऑफ लॉ बँगलोरला जर गेले तिथं मास्टर कोर्स आहे एम-ए इन पब्लिक पॉलिसी. धोरणाचा अभ्यास करणारं, अनालिसिस करणारं कोर्सेस तिथे आहेत. थोडी बहुत फी कधी कधी जास्त असते बट जसं मी म्हटलं सुरुवातीला की फर्स्ट यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ. ओके. इफ यू प्रूव्ह युअर सेल्फ फर्स्ट देन थिंग्स माइट स्टार्ट वर्किंग अलॉंग. बट तुम्ही सुरुवातीला जर म्हणतो सर की नाही बाबा मी तिथे गेलो, माझ्यामध्ये पण हा ॲटिट्यूड होता बट नाव आय चेंज. जर तुम्ही आता मी सकाळी बघत होतो की कोलंबिया स्कूल ऑफ जर्नलिझम, कोलंबिया विद्यापीठाच्या जर्नलिझम स्कूलला 2 कोर्सेसला जी-आर-ई पण लागत नाही. महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप्स आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप्स आहेत. ज्या मुलांनी बी-ए केलं असेल, बी-एस-सी केलं असेल, ज्यांना चांगलं लिहिता येत असेल, त्यांची एक छोटीशी लिखाणाची परीक्षा असते आणि जर तुमचे ऑलरेडी 2-4 आर्टिकल पब्लिश असेल म्हणजे तुम्ही जर्नलिझम सारख्या क्षेत्रामध्ये लिहत असाल किंवा तुम्हाला बरेच लोकं लिहितात, लोकल न्यूजपेपरमध्ये लिहत असाल, तर तुम्ही कोलंबिया विद्यापीठात एकदम उच्च दर्जाचं शिक्षण घेऊ शकता. तिथे जी-आर-ई पण लागत नाही. हां. डेटा जर्नलिझम नावासारखा नवीन प्रकार आलेला आहे. आजकाल डेटाचं महत्त्व इतकं आलेलं आहे मार्केटमध्ये, की तुम्ही प्रत्येक गोष्टी डेटामध्ये कसं सांगता हे महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला जे पोल्स घेतले जातात, की किती पर्सेंट लोकं असा विचार करतात, की बाबा मोदी चांगला माणूस आहे की नाही. किती लोकं न्यूजपेपरमध्ये डेटाचा रोल महत्त्वाचा झालेला आहे. तर अशा पद्धतीचे नवीन-नवीन जे क्षेत्र आहे करिअरची, याचा शोध आपण घेतला पाहिजे. फॉरेन कंट्रीजमध्ये मोस्टली फंडिंगचा प्रॉब्लेम येतो त्याच्याबद्दल काय सांगा? फॉरेन कंट्रीजमध्ये फंडिंगचा प्रॉब्लेम येतो हे आपल्याला अर्धवट माहिती असं मला वाटते. हे आपल्यावर बिंबवलेलं आहे. ठीक आहे. की फॉरेन कंट्रीमध्ये फंडिंगचा प्रॉब्लेम येतो. ॲडमिशन सिक्युअर केल्यानंतर काही स्कॉलरशिप्स असतात. जर्मनीमध्ये प्रचंड प्रकारच्या स्कॉलरशिप्स आहेत. तुम्ही कुठे अप्लाय करता आणि कोणत्या स्कॉलरशिपला अप्लाय करता हे महत्त्वाचं आहे. आता हंगेरी गव्हर्नमेंट दरवर्षी 300 स्कॉलरशिप देते भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या देशात शिकण्यासाठी. जेव्हा मी लिस्ट बघितली लिटरली लोक हॉस्पिटल मॅनेजमेंट आणि टुरिझम मॅनेजमेंट अंडर ग्रॅज्युएट डिग्री करण्यासाठी तिथे गेलेले आहेत. गावामध्ये लिस्ट आहे चक्रवर्ती, सेन, शर्मा, मिश्रा, चौरसिया 350 नावापैकी सगळे नावं अशाच प्रकारचे आहे. मिश्रा. त्याच्यामध्ये ना वानखडे आहे, ना कांबळे आहे, ना ठाकरे आहे. मराठी नाव तर मला खूप कमी दिसले. ना देशमुख आहे, ना पाटील आहे. ठीक आहे. मग यांचंच पर्यंत ही माहिती का बसते? म्हणजे जर कोणीतरी लिटरली तुमचं एज्युकेशन फंड करते आहे आणि बरेचसे सेंट्रल युरोपियन युनिव्हर्सिटीमध्ये मास्टरसाठी स्कॉलरशिप मिळते तुम्हाला वेगवेगळ्या विषयांमध्ये. ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ जिनेवा स्वित्झर्लंड किंवा स्विस एक्सलन्स स्कॉलरशिप आहे. त्याच्यासाठी तुम्हाला स्वित्झर्लंडमध्ये शिकायसाठी स्कॉलरशिप मिळते. जर्मनीचं जे डॅड आहे तिथून तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. अलेक्झांडर हम्बोल्ट फाउंडेशन आहे तिथून तुम्हाला स्कॉलरशिप मिळते.
तुम्हाला जर लेबरमध्ये इंटरेस्ट आहे तर जर्मनीमध्ये हान्स बॉकलर फाउंडेशन आहे, ते दरवर्षी 100 स्कॉलरशिप देत असतात PhD करण्यासाठी. जर तुमचा इश्यू लेबरवर असेल आणि जर्मन विद्यापीठात तुम्हाला ॲडमिशन मिळाली असेल तर. म्हणजे तुम्हाला तुमच्या गव्हर्नमेंटवर पण डिपेंड करायची जास्त गरज नसते. आणि अमेरिकेत तर PhD करण्यासाठी नॉर्मली सगळ्या युनिव्हर्सिटी तुम्हाला फंडिंग देतात. फक्त मास्टरचा प्रॉब्लेम असतो. कारण की मास्टर्स हे कॉम्पिटिटिव्ह असते. सगळे देश जगभरातले विद्यार्थी अमेरिकेत शिकण्यासाठी उत्सुक असल्यामुळे स्कॉलरशिपच्या अपॉर्च्युनिटीज मर्यादित असतात. त्यामुळे बऱ्याचदा प्रिफरन्स करताना करिअर काय म्हणतो त्याला, करिअरचा तुमचा हे ठरवताना, आलेख ठरवताना कधी कधी अपॉर्च्युनिटीज डायव्हर्सिफाय करायच्या. डोंट सिम्पली रिलाय ऑन वन ओनली वन ऑप्शन. ऑल्सो कीप अदर ऑप्शन्स ओपन. कीप कीप ऑलवेज मल्टिपल ऑप्शन्स असले पाहिजे. एका स्कूलला अप्लाय नाही करायचं. 4 स्कूलला अप्लाय केल्यावर 4 स्कॉलरशिप लक्षात ठेवायचं. आता जसं तुम्हाला एक म्हणजे आणि यू हॅव टू स्टार्ट वर्किंग राईट फ्रॉम द बिगिनिंग. म्हणजे खूप मेहनत आणि इतके सहजासहजी मिळत नाही. आता एक माझा मित्र आहे तेलंगे म्हणून, सूरज तेलंगे म्हणून. तो स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज SOS नावाचं एक लंडन विद्यापीठातलं खूप महत्त्वाचं, म्हणजे लंडन शहरातलं खूप महत्त्वाचं विद्यापीठ आहे. तिथे तो PhD करतो आहे. एका चांगल्या नामवंत प्रोफेसर खाली. तो यवतमाळचा आहे. खूप सर्वसाधारण कुटुंबातून आलेला आहे. प्रोबॅबली ही वुड हॅव नेव्हर इमॅजिन की तो लंडनमध्ये PhD करत असेल. परहॅप्स त्यांनी काय केलं की एम एमधून JNUला तो गेला. JNUमधून MA लेबर स्टडीज त्यांनी केलं. आणि ही कम्स फ्रॉम अन व्हेरी हंबल फायनान्शियल बॅकग्राऊंड वेअर इन इवन 2 वेळचं जेवण वॉज डिफिकल्ट समटाईम्स. आणि ही कम्स फ्रॉम अन स्ट्रगलिंग बॅकग्राऊंड, लेट्स से, नॉट लाईक इझिली अफोर्ड. अशा वेळेस लंडनचे स्वप्न पाहणं म्हणजे काय, इवन आफ्टर गोइंग टू JNU. तर त्यांनी अप्लाय केलं, त्याचं लिखाण केलं. 2 वर्ष MA करत असताना त्यांनी चांगला रिसर्च लिहून काढला. त्या रिसर्चला च्या आधारावर त्यांनी त्याला PhD रिसर्च कसा पुढचा करायचा याची मांडणी त्यांनी आखणी केली. त्याच्यानंतर प्रोफेसरांना ईमेल लिहिले आणि एक प्रोफेसर ॲग्री झाला, त्याला ॲडमिशन मिळालं. मग आता लंडन स्कूलमध्ये ॲडमिशन मिळाल्यावर पैशाचा प्रॉब्लेम असतो. तर फिलिक्स नावाची स्कॉलरशिप आहे, जी गरीब विद्यार्थ्यांना किंवा कमकुवत आर्थिक बॅकग्राऊंडमधून असणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येत असते. फिलिक्स स्कॉलरशिपसाठी अप्लाय केलं त्याने. हां. आणि इंटरव्ह्यूला गेला. हां. आणि इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्याचा खूप लांब इंटरव्ह्यू चालला आणि ही गॉट थ्रू. तर सिलेक्शन झालं. नाव ही सक्सेसफुली फिनिशिंग हिज PhD. प्रॉब्ली विल फिनिश इन 2 years or let's say 1 year. आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला म्हणणारही नाही की बा हा लंडनला शिकतो. म्हणजे जे आपल्यात फ्रेम असते, गोरगोमटा असणं, हां, दिसायला चांगलं असणं, सो कॉल्ड ब्युटीचे डॉमिनंट कन्सेप्शन असतात किंवा परदेशात शिकणारा माणूस किंवा शिकून आलेला माणूस असाच असतो. त्यामुळं कुठेतरी त्या टेस्टमध्ये ते पास होत नाही. त्यामुळे यू फाइंड इट, अरे हे काय शिकायला गेलो असेल. ओके, दिस सेट ऑफ prejudices and opinions that we carry, sometimes we need to change because tomorrow it might be you also. Hmm? So this set of attitudes that we need to change. म्हणजे भरपूर संस्था आहे आणि अजिम प्रेमजी सारख्या नवीन संस्थांमध्ये त्यांनी नवीन नवीन कोर्सेस चालू केले. म्हणजे तुम्ही BA इकॉनॉमिक्स, फिजिक्स आणि मॅथ्स सोबत शिकू शकता. लिबरल आर्ट्स, BA लिबरल आर्ट्स म्हणून त्यांनी चालू केलेलं आहे. नॅशनल स्कूल ऑफ लॉ, ज्या भारतामध्ये आता अजून 18 लॉ स्कूल आहे. 12वी नंतर नुसतं काय तुम्हाला डॉक्टर आणि इंजिनियर हा एकमेव ऑप्शन्स नाही. आणि महाराष्ट्रामध्ये इंजिनियरची कंडिशन इतकी खराब झालेली आहे की almost 80 to 90% of percentage of them are preparing for competitive examinations. They are jobless, by the way. So they are preparing for banking clerk. So this is something I don't see a very good option. म्हणजे दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणजे अजिम प्रेमजी मध्ये जाऊ शकता. IIT मध्ये BSc इन इकॉनॉमिक्स आणि इंटिग्रेटेड कोर्स चालू केला आहे त्यांनी. हां. IGIDR मध्ये, इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट अँड रिसर्च, मुंबई, इथे तुम्हाला MSc इकॉनॉमिक्स करता येते. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ही नामवंत संस्था आहे.
ज्या संस्थेतून शिकून भारतामध्ये 6 प्रकारच्या संस्था आहेत अशा. त्या संस्थेमध्ये शिकल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट प्लॅनिंगमध्ये जाता येतं. नियोजन आयोगामध्ये, नीती आयोगामध्ये काम करता येते. इथे आपले विद्यार्थी खूप कमी असतात किंवा गेले तर टिकत नाही, कारण की सगळे इथे एका विशिष्ट वर्गातून आलेले विद्यार्थी आहेत. दिल्ली इंडियन इन्स्टिट्यूट त्या स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट 12वी नंतर एंट्रन्स द्यावं लागत असते तुम्हाला. तुम्ही इकॉनॉमिस्ट बनू शकता या संस्थेमध्ये गेल्यानंतर. आरबीआय मध्ये मोठ्या मोठ्या हुद्द्यांवर काम करू शकता. डेटा सायंटिस्ट बनू शकता. आणि वेगवेगळ्या पद्धतीचे करिअर म्हणजे एक्सलंट करिअर अपॉर्च्युनिटीज तुम्हाला इथं अवेलेबल होऊ शकते. आणि पण आपण कधी याचा विचारच करत नाही. आपल्याला BSc करायचं असते, ते एंट्रन्स द्यायची असते, ॲटलिस्ट प्रयत्न तर करा. त्याच्यानंतर अशोका युनिव्हर्सिटी नवीन आलेली आहे, नवीन नवीन स्कॉलरशिप्स आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये जायचं आहे तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी अहमदाबादमध्ये किती लोक अप्लाय करतात. पण तुम्हाला जर एखादा छाबरा किंवा मनीष वर्मा किंवा मनीष शर्मा जो असतो, मनीष मल्होत्राचा ड्रेस तुम्हाला घालावा लागतो. एखादा वानखडे नावाचा डिझायनर तुम्हाला भेटत नाही, किंवा एखादा तुमच्या परिचयाच्या आडनावाचा डिझायनर तुम्हाला भेटत नाही. त्यामुळे मनीष मल्होत्राचं डिझाईन तुम्हाला घालावं लागतं तुमच्या लग्नात पण कधी कधी. तर ते डिझायनर आपल्याकडे नाहीच ना, कारण की तुम्ही गेलेलोच नाही, आपण कधी तिथे गेलेलोच नसतो. त्या इन्स्टिट्यूशनची माहिती आपल्याला नसते. त्यामुळं आपलं वी एंड अप परफॉर्मिंग इन द आईज ऑफ समवन. So I think we should perform for ourselves. We should decide for ourselves, and we should kind of uh, define our own self also. That what we want to do, what we want to be, not because someone is like that. Perhaps दिस इज द थिंग, आणि हे मला असं बनायचं, याच्यासाठी कुठं जावं लागेल याचा शोध स्वतःलाच घ्यावा लागत असतो. देर आर पीपल हू माइट गाईड यू. ओके, की इथं कसं जायचं. बट देन इफ यू कॅन डिसाईड की सपोज जर मला लेट्स से इफ आय वॉन्ट टू बिकम काय म्हणतात त्याला हेल्थ प्रोफेशनल, किंवा मला मेंटल हेल्थमधला एक्सपर्ट बनायचं आहे, भारतामध्ये कोणती अशी संस्था आहे की जिथं मी जाऊ शकतो. तर बँगलोरमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजी आणि मेंटल हेल्थ सायन्सेस ही संस्था, निमहेल्थ ज्याला म्हटलं, ही जागतिक स्तरावरती नावाजलेली संस्था. इथे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस, आणि तुम्हाला काही डॉक्टरच असावं लागत नाही. एक कोर्स तिथं एम ए इन सोशल वर्क सायक्रॅट्री मधून पण आहे. त्याच्यानंतर MA इन पब्लिक हेल्थ म्हणून पण तिथे कोर्स आहे. ठीक आहे. तर आणि समटाईम्स दे ऑल्सो पे यू फेलोशिप. ओके. आणि तिथून तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये आणि चांगल्या चांगल्या प्रोजेक्ट्सवर काम करायला मिळतं. शासनासोबत पण काम करायला तुम्हाला मिळते, आणि रिसर्च संस्थांमध्ये पण तुम्हाला काम करायला मिळते. तर इव्हेंच्युअली व्हॉट मॅटर्स इज लाईक हाऊ डू वी search for opportunities which we want to invent or uh, decide for ourselves. Then there might be people around to guide you. Hmm. Okay, I think I was supposed to speak for 45 minutes, but I have exceeded the time. So if there are questions, we can take it. But don't ask me what म्हणजे काही analytical आणि प्रश्न विचारले तर बरं राहील. Then other questions we can deal on emails or contacts. Yeah. Or if you want me to focus on some other opportunities किंवा एक 5-10 मिनिटं कोणाला काही असं वाटत असेल की मी दुसऱ्या अजून त्याच्यावर बोललं पाहिजे तर मला सांग. Are there any questions? Anything that you want to ask me about my personal journey also is fine. Because rejection, I have been rejected many times by the way. Success का एका ह्याच्यात नसते मिळत. Okay, then should I end it? Tell us about other opportunities. I'm an economics student from I want to start a data science engineering. Yeah, that can be worked out. Hmm.
Other opportunities means what? Like I have just told you, like there are ample number of opportunities. Like uh, exactly what other opportunities you want to know? I told opportunities in law. I told opportunities in sciences also. I told opportunities in other sectors also. Mm. इंटिग्रेटेड कोर्स एम एस आपल्या कंट्रीमध्ये आणि दुसऱ्या कंट्रीमध्ये इक्विव्हॅलंट असते का? कारण मोस्ट ऑफ द कंट्रीजमध्ये एम एस सी झाला असतानाही ते प्रिफर करतात की आपण कधी इकडे एम एस करावं. या दीज आर टेक्निकल क्वेश्चन्स आय गेस. म्हणजे इंटिग्रेटेड कोर्सेस जे असतात ते पॉइंट इज तुम्हाला तुम्हाला काय करायचं दॅट इज इम्पॉर्टंट. आणि तुम्ही कशी युनिव्हर्सिटी शोधता. सो यू कॅन अप्रोच टू सम ऑफ द पीपल. आता कसं बऱ्याचदा आपण स्वतःच्या सर्कलमध्ये फिरत असतो. सो वेन यू सर्च फॉर अन युनिव्हर्सिटी म्हणजे आता जसं एक वृत्ती लागत असते कुठल्याही काहीही मिळवण्यासाठी. आता आय वॉज रीडिंग अ पेपर टुडे मॉर्निंग. न्यूयॉर्क टाइम्स मी वाचत होतो आणि आय आय केम अक्रॉस अन आर्टिकल ज्याच्यामध्ये 3 नावं होती. ठीक आहे. एक एक नाव असं होतं की बाबा हा माणूस रेस म्हणजे जे अमेरिकेमध्ये वर्णभेदाचा जो सध्या इश्यू चालू आहे, रेस आणि इकॉनॉमीवर अभ्यास करतो आणि तो असं त्याच्यामध्ये सांगतो की धिस पर्सन स्टडीज किंवा त्या पर्सन स्टडीज हॅज शोन दॅट की डेटा किंवा मेन स्ट्रीम इकॉनॉमिक्स कसं बायस आहे इन टर्म्स ऑफ इट्स थिअरी किंवा थिंकिंग. देन आय डोंट स्टॉप देअर. मी ते वाचून ते थांबत नाही. आय copy that person's name and I went on to Google. Okay, I searched that person. Then I found out की तो माणूस प्रिन्स्टन विद्यापीठात वुडरन वुल्सो स्कूलला इकॉनॉमिस्ट आहे. अँड आय ऑल्सो फिगर्ड आउट दॅट शी इज अ वुमेन. ती मुलगी आहे. मग तिची प्रोफाईल बघितल्यानंतर मी तिचं पूर्ण हिस्टॉरिकल बघतो की ती ब्लॅक मुलगी आहे. तिच्या अनुभवांनी तिला असं वाटते की मेनस्ट्रीम आर्थिक थिअरीज ज्या आहेत अर्थशास्त्रातल्या थिअरी या रेशियली बायस कसं रिप्रोड्यूस करतात आणि त्याला कसं रिवाईज करण्याची गरज आहे. आणि तिने अमेरिकन गव्हर्नमेंट सोबत काम केलेलं असते आणि ती अभ्यास करत आहे त्याच्यात. ठीक आहे. तर आणि त्याच्यानंतर तिने अंडर ग्रॅज्युएशन कुठून तरी अटलांटामधून केलेलं असते. आणि परहॅप्स इफ आय वॉन्ट टू डू दॅट एम ए लेट्स से आता एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटत असेल की बाबा आय ऑल्सो वॉन्ट टू डू सच स्टडीज म्हणजे भारतामध्ये जातीच्या संदर्भात जस्ट राईट टू हर दॅट आय हॅव रेड युअर पेपर्स अँड स्टडीज आणि तुमच्या अभ्यासावरून मला असं वाटतं की हा असं अशा संदर्भातली किंवा अशा पद्धतीचा अभ्यास भारतात पण करता येईल. आणि वुड यू हेल्प मी suggesting some of the schools that will help me किंवा that will put me in a right direction. हं? म्हणजे तुम्हाला एफर्ट्स करावे लागतात. जसं आता केरळाचा एक आदिवासी समाजाचा पोरगा एम एस सी इन सोशल अँथ्रोपॉलॉजी करतोय लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये. स्टोरी काय जस्ट आय एंड इन 5 मिनिट्स. ओके. सो त्याची स्टोरी काय आहे की तो आदिवासी समाजाचा पोरगा होता. झोपडीत तो राहायचा. त्याचं घर वाकून तुम्हाला जावं लागत. हॅम्लेटमध्ये तो राहायचा आणि त्याच्या गावामध्ये अल्कोहोलिझमचा प्रॉब्लेम खूप होता. म्हणजे पीपल वर ॲडिक्टेड टू अल्कोहोल सो मच आणि दे यूज टू बी व्हायलन्स समटाईम्स आणि लोक थोडे आहारी गेले होते. आणि हिज फॅमिली वॉज अफेक्टेड टू. हिज फादर पास्ट अवे आणि दे डिड नॉट हॅव म्हणजे त्यांच्याकडे उत्पन्नाचे साधन नव्हते. आणि मग अशा वेळी त्यांनी काय करावं. सो ही ही स्टडीड इंजिनिअरिंग अँड देन he because everybody was studying engineering in Bangalore, but he wanted to study something that is close to or that addresses the problem that he was facing. ठीक आहे. तो जो प्रॉब्लेम फेस करत होता त्याचा अभ्यास त्याला कदाचित करायचा होता. पण इंजिनिअरिंग केम ॲज अन ऑप्शन ऑफ एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी तुम्हाला रोजगार वगैरे मिळतो. कारण की समज आहे असं की इफ यू स्टडी सोशल सायन्सेस
then you don't get employment. So, but there it's fact also because you don't train people like that. Okay, some universities do provide you employment when you study social science. Okay, so what happened? Uh, okay, uh, then after that he applied to London School of Economics in a social anthropology MSc. And before applying to social anthropology MSc, ही wrote a पेपर त्यांनी एक पेपर लिहिला रिसर्च पेपर लिहिला गावांमधल्या अल्कोहोलच्या प्रॉब्लेम मध्ये म्हणजे स्पेशली ट्रायबल समाजामध्ये आणि त्याच्यावर काय करता येईल की या प्रॉब्लेममुळे कशी आर्थिक सामाजिक परिस्थिती आदिवासी लोकांची खालावलेली आहे आणि हा प्रॉब्लेम एक कसा मोठा बनतोय किंवा कसा प्रॉब्लेमॅटिक आहे व्यक्ती विकासासाठी आणि समूह विकासासाठी आणि तो कुठेतरी त्यांनी पब्लिश केला कुठल्या तरी जर्नलमध्ये त्यांनी तो पब्लिश केला आणि इट वॉज वेल रिटर्न पेपर त्या पेपर पब्लिश केल्यानंतर देन ही अप्लाइड टू MS आणि ही गॉट ऍडमिशन बरं आता तिथं संपलं नाही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये MSc अँथ्रोपॉलॉजी सोशल अँथ्रोपॉलॉजी एकदम मागास भागातून आले म्हणजे लिटरली त्याची स्टोरी आहे मी तुम्हाला सर्च करा कधी ट्रायबल स्टुडंट्स मेकिंग सिक्युरिंग ऍडमिशन टू MSc सोशल अँथ्रोपॉलॉजी गुगलवर आहे स्टोरी इट्स अ व्हेरी हंबल स्टोरी बाय तर ऍडमिशन मिळाल्यावर पैशाचा प्रॉब्लेम होता ही डिड नॉट हॅव मनी ओके बट केरला गव्हर्नमेंट वॉज ऑफरिंग अ स्कॉलरशिप इट टूक हिम 3 years टू गेट द स्कॉलरशिप 3 वर्ष त्याला त्रास झाला ब्युरोक्रेसीने प्रचंड छळलं त्याला आणि 3 वर्षानंतर त्याला स्कॉलरशिप मिळाली आणि नंतर तो गेला इमॅजिन द लेवल ऑफ पेशन्स द लेवल ऑफ कंट्रोल ही हॅड अँड म्हणजे स्वतःला सिद्ध केल्यानंतर इवन आफ्टर प्रूव्हिंग युअर सेल्फ you are not left alone. You have to still try hard and struggle. And I am pretty sure he must be doing well in London School of Economics. He will definitely do PhD and he'll come out as an ideal person. अशा वेळेस when he goes back to his village, people look at him as an icon, immediate icon, जो distant नसतो, जो दूर नसतो, and you derive motivation from it. जेव्हा मी माझ्या गावाला जातो तेव्हा पीपल सी मी ओके विशाल आता बर्लिनला जाऊन आलाय जर्मनीला जाऊन आलाय शिकून आलाय त्यामुळं people start also imagining that people start knowing that there is Germany there is Berlin school and people like us also can go and fly okay so we have to produce very immediate and intimate icons among our community only म्हणजे ब्लॅक समाजाच्या बाबतीत झाले देर आर मेनी ब्लॅक ऍक्टर देर आर मेनी things like that okay yeah many students many okay yeah I think I am done if there are no questions I shall I close this off okay yeah I'll end this then let me just call are there any questions प्रश्न असतील तर विचारा I can speak for 10 more minutes हा हे फ्लॅश क्लोज हा प्रश्न आला का हा नाही मला दिसत नाही एक मिनिट can you repost the question because I can't see it okay okay fine